शिरोडा श्रीदेवी माऊली मंदिरात तब्बल 16 वर्षानंतर एक धार्मिक कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि कशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा आहे, काय सांगाल? सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की तब्बल 16 वर्षानंतर आपल्या श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान, ज्या देवस्थानला ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वतंत्र लढ्याची सुद्धा पार्श्वभूमी आहे, या अशा देवस्थानमध्ये आपण 2009 नंतर सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा हा एक धार्मिक कार्यक्रम साजरा करायला जातो आहे। या सोहळ्यानिमित्त पूर्ण परिसर असेल, पंचक्रोशी असेल, आजूबाजूच्या गावातील सर्व मंडळी असतील, या सर्व गावांमध्ये एक उत्साहाचं, भक्तिभावाचं वातावरण एक तयार झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये पण एक उत्साहाचं वातावरण झालेलं आहे। आणि या अशा भक्तिपूर्ण वातावरणात या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना आज तुमच्या या पत्रकारांच्या माध्यमातून पूर्ण जिल्हावासियांना पण या कार्यक्रमाची माहिती देताना अत्यंत आनंद होतो आहे की असा आपण कार्यक्रम साजरा करतो आहे। त्या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातील भाविक असतील, आमचे मित्रपरिवार असतील किंवा नातेवाईक असतील किंवा पूर्ण ग्रामस्थ असतील, त्या सर्वांनी या कार्यक्रमाचा एक आनंद घ्यावा, या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असं एक प्रथमतःच मी सर्वांना आवाहन करतो। या कार्यक्रमाची रूपरेषा सांगायचीच थोडक्यात अशा पद्धतीची असेल की सकाळी धार्मिक विधी, म्हणजे ज्याला आपण पाठ वाचन, होम हवन अशा पद्धतीने होईल सकाळी 7:30 ते 1 वाजेपर्यंत। यासाठी तब्बल 50 ते 60 ब्राह्मण वेगवेगळ्या भागातून आपल्याला या कार्यक्रमानिमित्त आपण बोलावलेले आहेत। त्यानंतर दुपारच्या वेळी नैवेद्य, महाप्रसाद ज्याला म्हणतो आपण, त्याची पण आपण या कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर संध्याकाळच्या वेळात कीर्तन, भजन अशा पद्धतीचे कार्यक्रम होतील। रात्री 8 वाजता महाआरती होईल आणि त्यानंतर रात्र करमणुकीचे कार्यक्रम होतील। या धार्मिक कार्यक्रमाची विशेष बाब एक सांगण्यासारखी, जी पूर्ण जिल्ह्यासाठी पण धार्मिकदृष्ट्या अभिमानास्पद वाटावी अशीच, की करवीर पीठाचे शंकराचार्य हे आपल्याला कार्यक्रमाला भेट देणार आहेत। 11 तारीखला सकाळी 10 वाजता त्यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांचा दर्शन सोहळासुद्धा त्यानंतर 2-3 तास या ठिकाणी असेल। तर जिल्ह्यातील सर्व भाविकांना पण मी आवाहन करतो की त्यांनी या सोहळ्याचं पण, या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभ घ्यावा। या कार्यक्रमाची तयारी करत असताना वातावरण निर्मितीसाठी आपण पूर्ण गावात वाडीवार मीटिंग्स घेतल्या। प्रत्येक वाडीतील प्रत्येक घरातून या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी दिला आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आज अंतिम टप्प्यात आहे। आणि त्याचा जर आनंद, ते याची देहा याची डोळा जसं म्हणतात, तो जर बघायचा असेल तर सर्वांनीच या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, कार्यक्रमाला भेट द्यावी, ही या देवस्थानचे विश्वस्त तसेच या कार्यक्रमानिमित्त गावची समिती आणि त्याचे अध्यक्ष राजन शिरोडकर आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने मी तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना करू इच्छितो। या पूर्ण कार्यक्रमात जवळपास 9 दिवस चालणारा हा कार्यक्रम, या कार्यक्रमादरम्यान पूर्ण जवळपास 40 ते 50 हजार लोक या कार्यक्रमादरम्यान आपल्याला या मंदिर परिसराला किंवा आपल्या देवीच्या दर्शनाला येतील, असा एक आमचा समितीचा अंदाज आहे। आणि त्या दृष्टीने ही तयारी, ही सर्व आपण कमिटीच्या वतीने अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आणि त्याची तयारी झालेली आहे। तर आणि यात महत्त्वाची बाब की पूर्ण कार्यक्रमादरम्यान आपण पूर्ण गावामध्ये आवाहन केलेलं आहे की एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम करत असताना सर्व लोकांनी शाकाहारी राहावं, म्हणजेच मांस, मटण, मच्छी, मद्य हे पूर्ण वर्ज्य करावं, असं ब्राह्मणांनी आम्हाला सूचित केलेलं होतं। ग्रामस्थांची इच्छा होती आणि त्या सर्व गावातील लोकांनी यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन ते मान्यही केलेलं आहे आणि तशा पद्धतीचं पालन हे पूर्ण ग्रामस्थ करणार आहेत। तर ही पण बाब धार्मिकदृष्ट्या अधोरेखित करण्यासारखी आहे। तर या अशा कार्यक्रमानिमित्त सर्व लोकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की या कार्यक्रमाचा त्यांनी आस्वाद घ्यावा। फक्त देवस्थानचा परिचय किंवा देवस्थानची माहिती 1-2 वाक्यात सांगावी तर
400 वर्षापूर्वीचा परंपरा किंवा 400 वर्षापूर्वीचं हे आपलं देवस्थान आहे. या देवस्थानाची विशेष बाब, जिल्ह्यात फक्त 2च मंदिरांच्या पाषाणी मूर्ती अशा आहेत ज्या शाळीग्रामच्या आहेत. त्यात एक आसोली श्री देवता नारायण देवता, श्रीदेव नारायण देवता आणि आपली श्रीदेवी माऊली, ह्या 2च देवतांच्या मूर्ती या शाळीग्राम दगडापासून बनवलेल्या आहेत. हल्ली 2 वर्षापूर्वीच झालेल्या श्रीराम अयोध्या येथील मंदिर याची जी मूर्तीसुद्धा आहे तीसुद्धा शाळीग्राम दगडापासूनच बनलेली आहे आणि तो दगड नेपाळ या ठिकाणीच मिळतो असं आमच्या ऐकिवात आहे. तर असं पण एक विशेष बाब आपल्या मंदिराची आहे की अशा दगडापासून बनलेली मूर्ती आपल्या श्रीदेवीची पाषाणी मूर्ती आहे. तर या असं अनेक बाबींनी आपलं हे देवस्थानची परंपरा ही फार मोठी आहे. त्याची असलेली माहिती ही आमच्या माहितीप्रमाणे खूपच थोडकी आहे. तर त्याहीपेक्षा जास्त जी परंपरा आहे, परंतु या सर्वाच्या बाबतीत लेखी तुम्हाला आपली देवस्थानची किंवा या देवीची आख्यायिका लेखी स्वरूपात देऊ. तर तुर्तास्त पुन्हा एकदा सर्वांना आवाहन की या 4 मार्च ते 12 मार्च 2025 या दरम्यान होणारा आपला सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा या कार्यक्रमाचा सर्वांनी निश्चितच लाभ घ्यावा. वाडीवार ज्यावेळी मिटिंग्स घेतल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्यावेळी प्रत्येक वाडीतील प्रत्येक घराला आम्ही आवाहन केलेलं होतं की हा कार्यक्रम म्हणजे एक दिवाळीच साजरी करायची आहे आणि त्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी सर्वांच्या कल्पनेतून एक आपण अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की ज्या पद्धतीने आकाशकंदील आपण दिवाळीला लावतो तशा पद्धतीचे आकाशकंदील आम्ही आमच्या लगतच्या गावातील आजगाव येथील रहिवासी आहेत, त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, वारखंडकर यांच्याकडनं आकाशकंदील बनवून घेतलेले आहेत. जवळपास 2000 आकाशकंदील आपण बनवलेले आहेत आणि ते लोक स्वतः घेऊन जात आहेत. त्याची एक छोटीशी रक्कम आपण ठेवलेली आहे, कारण जास्त प्रमाणात होतं त्यातनं निधीचं संकलन पण होईल अशी काही आपली जी जनरल मीटिंग झाली त्यात लोकांनी सुचविल्याप्रमाणे आपण त्याचे नाममात्र किमतीमध्ये त्या लोकांना वितरित केलेले आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने आजच झालेल्या त्यांच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतलेला आहे की पूर्ण बाजारपेठ या ठिकाणी विद्युत रोषणाई करणार आहेत, पताका लावणार आहेत. तर अशा प्रकारचं हे वातावरण निर्मितीसाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे स्वतःहून केलेलं आहे. त्यासाठी असं विशेष अशी कोणाला जबरदस्ती करावी लागली नाही किंवा असं सांगावं लागलं नाही. प्रत्येक वाडीतून, प्रत्येक घरातून असं प्रकारचं महिलांचा सुद्धा या कार्यक्रमाला विशेष बाब की उत्स्फूर्त सहभाग आहे. त्या लोकांच्या, महिलांच्या प्रतिनिधींची आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जबाबदारीने देण्यासाठी निवड केलेली आहे. तर त्या प्रतिनिधींमार्फत आम्ही प्रत्येक वाडीवर पोहोचत आहोत. तर त्यांनी पण छान नियोजन केलेलं आहे आणि त्यांचा पण एक खूप चांगला सहभाग, एक सेवा आणि सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने नक्कीच होणार. परंपरेनुसार आपलं शिरोडा माऊली देवस्थानच्या संबंधित जी देवस्थानं आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या देवस्थानांशी संबंध येतो त्या सर्व देवस्थानांना लेखी, जशी आपली परंपरा आहे आपल्या देवस्थानाची, त्या पद्धतीचं लेखी पत्र आणि निमंत्रण पत्रिका याचं आपण त्या निमंत्रण पोच केलेलं आहे. त्यासाठी आमच्या माऊली देवस्थानचे विश्वस्त आणि समिती यांनी त्या ठिकाणी त्या मंदिरांना भेटी देऊन 2च दिवसापूर्वी सर्वांना निमंत्रित केलेलं आहे आणि ते आम्हाला अनुभव आहे. 2009 सालामध्ये ज्यावेळी कार्यक्रम झाला त्यावेळी त्या सर्व देवस्थानच्या देवता, अवसारी देवस्थान असतील, त्या ठिकाणचे मानकरी असतील, त्या ठिकाणचे ग्रामस्थ असतील, हे सर्व लोक पारंपरिक आपल्या रीती परंपरेनुसार या ठिकाणी भेट देत असतात. तसं यावेळी पण ते भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरी बाब की वाडीतील ग्रामस्थ, प्रत्येक गावातील या लोकांच्या पण सार्वजनिक त्या सामूहिक ओटी म्हणतात देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी, त्या लोकांची पण वाडीवार ओटी या ठिकाणी आपल्याला येणार आहे. तर त्याची संख्या पण आणि तो उत्साह हा बघितल्यानंतरच लक्षात येईल. भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या गावातच, पंचक्रोशीत म्हणा, तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा, असा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा होतोय. दिनांक 4 मार्च ते 12 मार्च 2025 या कार्यक्रमादरम्यान तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे विविध कार्यक्रम होणार आहेत. एकंदरीत धार्मिक, सांस्कृतिक, करमणुकीचे
अशा विविध कार्यक्रमांना या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला, आनंद घ्यायला, धार्मिकता म्हणजे काय हे पाहण्यासाठी निश्चितच सर्व जिल्हावासियांनी या कार्यक्रमाला भेट द्यावी, देवीचं दर्शन घ्यावं. अशा पद्धतीचं मी देवस्थान विश्वस्त व सहस्रचंडी अनुष्ठान समिती यांच्या वतीने आवाहन करतो. तर नक्कीच या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.